स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% अधिक आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली। या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे। जाहीर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 50% आरक्षणाच्या मर्यादित असाव्यात, असं आज सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणी दरम्यान सांगितलं। यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी आणखी वेळ हवा अशी मागणी केली। ही मागणी मान्य करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवली। दरम्यान स्थानिक स्वराज्य निवडणूक निर्विघ्नपणे पार पडतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। सर्वोच्च न्यायालय हे समजून घेतील की निवडणुका सुरू झालेल्या आहेत, सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे, 2 तारखेला मतदान आहे। त्यामुळे या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जी काही विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करेल। आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। इतकंच नाही तर जो काही जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं मोठ्या बेंचने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील, पण अर्थातच शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे, त्यामुळे त्या संदर्भात यापेक्षा जास्त आपण बोलू शकणार। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठीच्या निवडणूक